आता सर्व स्कूल कॉलेजेस सुरू झालेले आहेत आणि माझ्या सर्व भावांना स्कूल आणि कॉलेजमध्ये सर्वांपेक्षा युनिक आणि स्टायलिश दिसायचं आहे। पण ते कसं? कॉलेजमध्ये तर ठीक आहे, पण शाळेमध्ये तर परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन असते। शाळेमध्ये जर पॅन्ट तुम्ही फिट करण्यासाठी फाडली तर पीटी सर तुमची फाडतील, ते पण सगळ्यासमोर। आणि जर अशा हेअरस्टाईल ठेवल्या मग तर तुमचा गेमच वाजला। मग आता करायचं तरी काय? असं राहून तर शालू जब्याच्या प्रेमात पडणार नाही, पण तुमचा भाऊ आहे ना शालू, काय तिची मैत्रीण पण पटवून देतो। तर हॅलो भावांनो, वेलकम बॅक। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा फॅशन महाराष्ट्रावर। हा व्हिडिओ स्कूल कॉलेजच्या भावांसाठी स्पेशल आहे। या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट जर तुम्ही ट्राय केली तर तुम्ही प्रत्येक जागी सर्वांपेक्षा युनिकच दिसाल। चला तर मग व्हिडिओला सुरू करू। शाळेमध्ये जे सर्वांना कंपल्सरी असते ते म्हणजे युनिफॉर्म। हप्त्यातून 4 दिवस तरी युनिफॉर्म हा वेअर करायचा असतो। शाळेमध्ये हे याच्यासाठी केलेले असते कारण कोणत्याही मुलाला तिथं कमी जास्तपणा वाटू नये, कोणत्याही विद्यार्थ्याची फायनान्शियल आयडेंटिटी तिथे दिसू नये, गरीब किंवा श्रीमंत एक समान दिसले पाहिजे, याच्यासाठीच हा युनिफॉर्म असतो। त्याच्यामुळेच ते सेम कलर, सेम डिझाईन आणि सेम पॅटर्नचा असतो। हे सर्व रूल फॉलो करून आणि त्याचसोबत पीटी सरचा मार न खाता कसे तुम्ही स्टायलिश दिसू शकता युनिफॉर्म मध्ये, चला तर बघूत। पहिला पॉइंट आहे लेंथ अँड फिटिंग। युनिफॉर्म हा फॉर्मल कॅटेगरीमध्ये येतो, त्याच्यामुळेच ते वेल फिटेड असला पाहिजे। शर्टला तुम्ही प्रॉपर फिट करूनच वेअर करायचं आहे। जर तुम्हाला घरच्यांनी रेडीमेड युनिफॉर्म घेऊन दिला असेल तर त्याला 40 ते 50 रुपये देऊन प्रॉपर फिट करून घ्या। शर्ट हे तुमच्या बॉडीपासून 2 इंच फ्री असलं पाहिजे, ज्याच्यामुळे ते कम्फर्टेबल राहील। पॅन्टला जास्त नॅरो करू नका, कारण पीटी सरांना फक्त एक चान्स पाहिजे तुम्हाला हाणण्यासाठी। आम्हाला पीटी सरांनी खूप वाजवलं होतं याच्यासाठी, आमच्या पूर्ण आवरायची तिथं वाट लागली होती। पॅन्ट मध्ये तुम्ही सिंगल ब्रेक ठेवू शकता, जे की तुमच्या शूजच्या लेंथ पर्यंत येते, जेणेकरून ते बसल्यावर पण प्रेझेंटेबल वाटते। तुम्हाला जर पॅन्ट फिटिंग बद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ बघा, याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे जीन्स आणि पॅन्ट रिलेटेड। या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, एकदा नक्की चेक करा। तुम्हाला तुमचा कोणताही मित्र, दादा, भाऊ किंवा शर्ट काहीही म्हणू, पण तुम्ही शर्ट हे टकिन करूनच वेअर करायचं आहे। कारण आमच्या वेळेस जर कोणी शर्ट टकिन करून येत असेल तर सगळेजण त्याचा शब्दाने चमत्कार करायचे, कारण त्यावेळेस फक्त मास्तरचे जे चमचे आहेत ते टकिन करायचे। पण आता तसं नाही। तुम्हाला जर एक युनिक लुक अचीव करायचा असेल तर तुम्हाला टकिन ही करावीच लागणार। तुम्हाला जर एक प्रॉपर फिटिंग पाहिजे असेल युनिफॉर्म मध्ये तर तुम्ही युनिफॉर्म हा शिवूनच वेअर करा, ज्याच्यामुळे युनिफॉर्म हा प्रॉपर फिट वाटेल तुमच्यावर। शर्ट टकिन करत असताना मुलांना एक नेहमी मोठी प्रॉब्लेम येत असते, ते शर्ट नेहमी बाहेर येत असते। काही भाऊ काय करतात, शर्ट हे अंडरवेअर मध्ये टक करतात, ज्याच्यामुळे शर्ट सोबत ते पण बाहेर येते। शर्टला प्रॉपर टकिंग करण्यासाठी तुम्ही सिंगल टक्कर बेल्टचा यूज करू शकता। हे कम्फर्टेबल पण आहे आणि त्यासोबत शर्ट पण कोणीकडे जाऊ देत नाही। तुम्हाला जर पैसे खर्च करायचे नसतील तर मग तुम्ही इलास्टिक घेऊ शकता, जे की तुम्हाला फक्त 5 ते 10 रुपयात कुठेही मिळेल। इलास्टिकला तुम्हाला शर्टच्या लास्ट बटनच्या वरती प्रॉपर फिट करून घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर पॅन्ट वेअर करू शकता। नंतर शर्टला तुम्ही हाफ फोल्ड करायचा आहे, जेणेकरून कम्फर्ट पण येईल आणि फिटिंग सुद्धा। टकिंगची सर्व प्रॉब्लेम आता तुमची इथे सॉल्व्ह होईल। प्रॉपर प्रेस करूनच वेअर करायचा आहे। जर टाइम नसेल तर घरच्याला करायला सांगा, थोड्या शिवाय भेटतील पण आपलं काम होऊन जाईल। त्यानंतर आहे भावांनो ऍक्सेसरीज। स्कूलमध्ये तुम्ही कोणकोणती ऍक्सेसरीज वेअर करू शकता? नंबर 1 आहे भावांनो वॉच। वॉच ही लेदर किंवा मेटल मध्ये असली तरी चालेल, पण तिचा कलर हा ब्लॅकच असला पाहिजे, कारण ब्लॅक हा एक वर्सटाईल कलर आहे जो की प्रत्येक आउटफिट सोबत मॅच होतो। वॉच मध्ये तुम्ही डिजिटल नाही तर अॅनालॉग वॉच वेअर करायचे आहेत। त्यानंतर आहे भावांनो ब्रेसलेट। ब्रेसलेट हे स्लिक असलं पाहिजे, जेणेकरून युनिफॉर्म सोबत ते मॅच होईल। आणि हो, असे केटीएम डूबचे रबरचे ब्रेसलेट वेअर करू नका, शाळेमध्येच नाही तर ऍक्सेसरीज हे प्रत्येक जागी मिनिममच असली पाहिजे। त्यानंतर आहे भावांनो तुमची बॅग। बॅग ही रंगबिरंगी नसली पाहिजे, ते 3री-4थी पर्यंत चांगली वाटते। तुम्हाला आता वापरायची आहे ब्लॅक लेदर बॅकपॅक, ज्याच्यामध्ये डबल कंपार्टमेंट असले पाहिजे। त्यानंतर आहे भावांनो सनग्लासेस। सनग्लासेस हे टॉपर आणि बॅक बेंचर दोन्ही पण वेअर करू शकतात, कारण हे तुम्हाला सर्वांपेक्षा लाऊड दाखवतात। पण सनग्लासेस हे ट्रान्सपेरंट असले पाहिजे। हे 4 ट्रेंड मध्ये असलेले फ्रेम्स तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आहे भावांनो तुमची टाय। टाय मध्ये तुम्हाला कधीही डबल नोड बांधायची आहे, जे की प्रॉपर फिट असली पाहिजे। टायची लेंथ ही तुमच्या शर्टच्या लास्ट बटन पर्यंत असली पाहिजे। टाय सोबत तुम्ही सिल्वर टाय पिन वापरू शकता, जेणेकरून टाय ही स्टेबल राहील। त्यानंतर आहे भावांनो शूज। शूज मध्ये तुम्ही प्लेन ब्लॅक कलरचा फॉर्मल शूज वेअर करू शकता, ज्याचा सोल हे फ्लॅट असला पाहिजे, ज्याची शेप हे यू कर्व असली पाहिजे, सोबत त्याचे लेसेस हे स्लिक म्हणजेच पतले असले पाहिजे। त्यानंतर आहे भावांनो सगळ्यात महत्वाचं तुमचा डाएट आणि स्किन केअर। जेवढे आपण बाहेरून तितकेच आपण आतून सुद्धा चांगले राहिलो पाहिजे। एक असा डाएट प्लॅन तयार करा ज्याच्यामध्ये ऑइली आणि जंक फूड नसले पाहिजे। सोबत दिवसातून 1 वेळा एक्सरसाइज किंवा स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करा,
जेणेकरून तुमची बॉडी ही अनवॉन्टेड फेट हे रिलीज करेल. त्यानंतर आहे भावांनो स्किन केअर. जास्त एक्सपेन्सिव्ह किंवा सेलिब्रिटी टाइप स्किन केअर आपल्याला फॉलो नाही करायचा. फक्त तुम्हाला FTSM लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे फेस वॉश, टोनर, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे 4 प्रोडक्ट बस आहेत तुमच्यासाठी. उठलं की फेस वॉश, त्यानंतर टोनर आणि त्यानंतर सनस्क्रीन हे तुमच्या डे टाइम साठी. नाईटला तुम्ही फेस वॉश, त्यानंतर टोनर आणि शेवटला मॉइश्चरायझर यूज करू शकता. जर तुम्हाला पिंपल किंवा ऍक्ने येत असतील तर तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड असलेले फेस वॉश यूज करू शकता. जर डाएटवर आणि स्किन केअरवर डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ नक्की बनवण्यात येईल. मुलांची सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे त्यांची स्किन ही स्कूल टाइम मध्ये ऑइली होते आणि हे सर्व प्रोडक्ट आपण शाळेत घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी परफेक्ट सोल्युशन आहे ऑइल कंट्रोल वाईब, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि एलोवेरा असते. ऑइल कंट्रोल वाईब हे तुम्ही इझिली कॅरी करू शकता. स्कूलला जाण्याच्या 10 मिनिटं अगोदर तुम्ही ऑइल कंट्रोल वाईब ही फ्रीज मध्ये ठेवायची आहे आणि निघण्याच्या वेळेला ते तुमच्या बॅग मध्ये. याच्यामुळे तुमची स्किन ही स्कूल मध्ये सुद्धा क्लीन राहील. फक्त 150 रुपयामध्ये तुमचा 1 महिना पूर्ण निघून जाईल. त्यानंतर आहे भावांनो परफ्यूम. परफ्यूम मध्ये तुम्ही स्ट्रॉंग नोड नेहमी यूज करता, ते ठीक पण आहे जर कुठे फंक्शनला जात असाल तर. पण शाळेमध्ये ऑलरेडी खूप घाम येतो आणि आपण जे परफ्यूम आपल्या बॉडीला यूज करतो तेव्हा ते स्वेट आणि नोड मिक्स होतात आणि ते वेगळा स्मेल क्रिएट करतात, ज्याच्यामुळे तुम्ही माइल्ड नोट्स असलेले परफ्यूम यूज करू शकता, जसे की लेमन. त्यानंतर आहे भावांनो हेअरस्टाईल. जर मी तुम्हाला अशी हेअरस्टाईल ठेवायला सांगले तर ते प्रॅक्टिकल नाही वाटणार. त्याच्यामुळे तुम्ही 25 ते 30 दिवसाला 1 किंवा 2 नंबरवर साईड हे तुम्ही ट्रिम करू शकता आणि वरची लेंथ ही मीडियम असली पाहिजे. हे हेअरस्टाईल नीट पण वाटतो आणि ट्रेंडी पण. बार्बर शॉप मध्ये या टाईपची एक कैची असते. हेअर कट कम्प्लीट होत असताना त्याला सांगा या कैचीने केस कट करा, ज्याच्यामुळे तुमच्या केसामध्ये टेक्स्चर येईल. आणि जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही तुमची हेअरस्टाईल थोडी चेंज करू शकता. त्यानंतर आहे भावांनो बियर्ड. जर तुम्हाला फुल बियर्ड येत असेल तर तुम्ही 1 किंवा 2 नंबरवर सेट ठेवायचे आहे. पण जर तुम्हाला पॅची बियर्ड येत असेल तर तुम्ही 2 नंबरवर ट्रिम किंवा क्लीन शेव राहू शकता. आणि दाढी नसून फक्त मिशा येत असतील तर तुम्ही त्यांना प्रॉपर कट करू शकता. हे होत्या काही टिप्स शाळेत असलेल्या भावांसाठी. आता आपण बघू कॉलेजच्या भावांना कोणकोणते ऑप्शन आहेत. कॉलेजमध्ये वेअर करण्यासाठी खूप जास्त ऑप्शन आहेत, कारण त्यांना शाळेप्रमाणे तेवढ्या रिस्ट्रिक्शन्स नसतात, पण त्यासोबत कन्फ्युजन असतात काय वेअर करायचं ते. कॉलेजमध्ये फॉर्मल वेअर करण्याचा काही विषय नसतो. तुम्ही इथे कॅज्युअल असलेले सर्व क्लोथिंग आयटम वेअर करू शकता. जीन्स, जॉगर, टी शर्ट, पोलो नेक, राऊंड नेक, डेनिम जॅकेट, बॉम्बर जॅकेट आणि अजून खूप काही. तुम्ही लेटेस्ट असलेले आउटफिट ट्राय करू शकता जे की ट्रेंड मध्ये आहेत, जसे की ओल्ड मनी, त्याचसोबत ओव्हर साईज. पण त्याच्याबद्दल पूर्णपणे इन्फॉर्मेशन घ्या, कारण आपण ते पहिल्यांदाच वेअर करणार आहोत. कॉलेज टाइम मध्ये नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. कम्युनिकेशन स्किल, पब्लिक स्पीकिंग, होईल तेवढं वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून बघले पाहिजे, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. जर तुमचं बजेट थोडं टाईट असेल तर तुम्ही हे बेसिक आयटम घेऊ शकता. बेसिक म्हणजे हे काय बेसिक नाही, पण हे असे आयटम आहेत जे की तुमचा वॉर्डरोब कम्प्लीट करतील आणि यांच्यासोबत तुम्ही वेगवेगळे आउटफिट बनवू शकता. नंतर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ट्रेंडी ऑप्शन कडे जाऊ शकता. नंबर 1 आहे भावांनो ब्लू आणि ब्लॅक जीन्स. या 2 जीन्स सोबत तुम्ही कोणतीही आउटफिट बनवू शकता, कारण हे 2 वर्सेटाईल जीन्स आहेत. जर ब्लू जीन्स ऑलरेडी असेल तुमच्याकडे तर तुम्ही वॉश कलरची जीन्स घेऊ शकता. ही सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. फक्त जीन्स मध्ये तुम्ही स्किनी फिट नाही तर स्ट्रेट फिट जीन्स घ्या. त्यानंतर आहे भावांनो ब्लॅक आणि व्हाईट राऊंड नेक टी शर्ट. टी शर्ट हे एक क्लासी ऑप्शन आहे कॉलेजसाठी, कारण तुम्ही याच्यासोबत लेअरिंग करू शकता. डेनिम जॅकेट सोबत, बॉम्बर जॅकेट सोबत आणि त्यासोबत चेक शर्ट सोबत सुद्धा. जर तुमची बॉडी थोडी स्किनी असेल तर लेअरिंग बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. हे 2 कलर जर तुमच्याजवळ असतील मग तुम्ही ब्राऊन आणि ग्रे यासारखे न्यूट्रल कलर घेऊ शकता. नंबर 3 आहे भावांनो टेक्स्चर शर्ट. बेसिक पण स्ट्रक्चर्ड असलेले शर्ट बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. टेक्स्चर शर्ट मध्ये जे टेक्स्चर असतात तेच या शर्टला सर्वांपेक्षा वेगळी दाखवते. तुम्ही याच्यामध्ये हाफ स्लीव्स असलेले शर्ट बाय करू शकता, जे की लेअरिंग सुद्धा करता येतील. त्याचसोबत कलर मध्ये तुम्ही ऑफ व्हाईट कलर घेऊ शकता. या शर्ट सोबत तुम्ही एक चेक शर्ट घेऊ शकता, सोबत एक पॅटर्न शर्ट सुद्धा. नंबर 4 आहे भावांनो ट्रेंडी कॉलर शर्ट. कोणत्याही शर्टला युनिक हे तिचं कॉलरच बनवत असते. तेच एकसारखे कॉलर वेअर करून तुमचा पण दिमाग खराब झाला असेल मग तुम्ही हे कॉलर ट्राय करू शकता. नंबर 1 आहे भावांनो क्युबन कॉलर. जर तुमची बॉडी थोडी हेवी असेल किंवा मीडियम असेल तर तुम्ही क्युबन कॉलर ट्राय करू शकता. नंबर 2 आहे भावांनो मॅन्ड्रिन कॉलर. मॅन्ड्रिन कॉलर बेस्ट आहे स्किनी भावांसाठी, कारण हे कॉलर तुमच्या आउटफिट मध्ये युनिकनेस ऍड करते. त्यानंतर आहे भावांनो एक फॉर्मल पॅन्ट. तुमच्याजवळ एक फॉर्मल पॅन्ट असलीच पाहिजे, कारण कॉलेजमध्ये वेगवेगळे फंक्शन होत असतात आणि तुम्ही त्या फंक्शन मध्ये पॅन्ट वेअर करून एक प्रोफेशनल लुक अचीव करू शकता. तुमच्याजवळ एक सॉलिड कलरची फॉर्मल पॅन्ट असलीच पाहिजे, किंवा ट्रेंडी ऑप्शन मध्ये तुम्ही गुरखा पॅन्ट घेऊ शकता, जे की सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. त्यानंतर आहे भावांनो फुटवेअर. फुटवेअर पण सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, जे की मुलांमध्ये नोटीस करतात. आता तरी सँडल आणि चप्पल वेअर करण्याचं सोडा,
आता तुम्ही कॉलेजला आले, आता तुम्ही वेअर केल्या पाहिजे क्रॉक्स आणि फ्लिप फ्लॉप. हे ऐकून तुम्हाला पण मी छपरी वाटत असेल, पण तसं नाही भावा. समजणे वाले कोई सिरा कॉफी आहे. फ्लिप फ्लॉप आणि क्रॉक्स बाय करत असताना ते नेहमी सॉलिड कलर मध्येच घ्या आणि त्याच्यावर कोणत्याही कंपनीचा ब्रँड किंवा लोगो नसला पाहिजे आणि ते साईजला तुमच्या पायापेक्षा मोठी नसली पाहिजे. हे सर्व गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या, हे वेअर करून सुद्धा तुम्ही क्लासेस वाटणार, कारण ते आहेतच त्याच्यासाठी. पण तरी पण तुमच्या अंगातला मॅच्युअर व्यक्ती म्हणत असेल तर तुम्ही बाय करू शकता इंडियन सँडल, जे की या टाईपची असते, जे की थोडी एक्सपेन्सिव्ह आहे. हे सर्व तुम्ही पावसाळ्यात वेअर करू शकता, पण हिवाळ्यात तुम्हाला ट्राय करायचे आहेत शूज. हे 2 शूज जर तुम्ही घेतले तर हे तुमच्या सर्व आउटफिट सोबत जातील. नंबर 1 आहे भावानो प्लेन व्हाईट स्निकर, जे की 100% प्लेन व्हाईट असला पाहिजे. त्याचसोबत फ्लॅट सोल, त्याचसोबत त्याचा यू शेप असला पाहिजे. नंबर 2 आहे भावानो ब्राऊन लेदर बूट्स. इथे मी ब्लॅक म्हणत होतो, पण ते प्रत्येक डार्क बॉटम वेअर सोबत मॅच होत नाही, त्याच्यामुळेच ब्राऊन, जे की प्रत्येक आउटफिट सोबत मॅच होतो. नंबर 3 चा शूज हे बोनस शूज आहे, जे की आहे कॅनव्हास शूज, जे की मला पर्सनली खूप आवडतो. तुम्हाला हे बेटर ऑप्शन वाटत असेल तर तुम्ही हे बाय करू शकता, नसता हे 2 पण ठीक आहेत. त्यानंतर आहे भाऊ ऍक्सेसरीज. ऍक्सेसरीज मध्ये तुम्ही वॉच, ब्रेसलेट, रिंग्स, नेक चेन, त्यासोबत कानातला झुमका. अरे भावा, हे नाही, हे सर्व मिनिमम आणि सॉलिड कलर ब्लॅक, ब्राऊन आणि सिल्वर मध्येच असले पाहिजे. हे सर्व सुद्धा तुम्हाला मिनिममच वेअर करायचे आहे, जेणेकरून तुम्ही छपरी नाही वाटणार. स्कूलच्या मुलांसाठी जे स्किन केअर चांगला ते तुम्ही सुद्धा आत्मसात करू शकता. आणि जर तुम्हाला स्किन केअर वर फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर मग तुम्ही कमेंट करू शकता. आणि हो, सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण मीच आहे जे तुम्हाला रस्त्यावरचा उचलून स्टार बनवू शकतो. त्याच्यामुळे सबस्क्राईब फॅशन महाराष्ट्र. बाय बाय, लव्ह यू ऑल.